नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे TBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न घेऊन आलेलो आहे, येणाऱ्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे। चला मग आपण स्टार्ट करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, 2024 पॅरिस ऑलिम्पिक अधिकृत घोषवाक्य काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, खेळ वाईन ओपन हे घोषवाक्य आहे 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक अधिकृत घोषवाक्य। नेक्स्ट प्रश्न आहे, किसान पुष्पक योजनेअंतर्गत कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने गरुड एरोस्पेस सोबत भागीदारी केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, युनियन बँक ऑफ इंडिया याच्याशी भागीदारी केलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने धोकादायक वस्तूची वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, BIS भारतीय मानक ब्युरो या संस्थेने धोकादायक वस्तूची वाहतूक मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित केलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच जन योजना अभियान सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, पंचायत राज मंत्रालय या मंत्रालयाने अलीकडेच जन योजना अभियान सुरू केलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, संविधान सभेला संविधान तयार करण्यासाठी किती वेळ लागला? संविधान सभेला संविधान तयार करण्यासाठी किती वेळ लागला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, अंदाजे 3 वर्षे लागलेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कलम 14 मध्ये समाविष्ट असलेल्या कायद्याच्या नियमात खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत सुधारणा करता येते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ड, कलम 368 भारतीय संविधान कलम 14 मध्ये समावेश करण्याचा कायदा नियमात खालीलप्रमाणे अंतर्गत करण्यात आलेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, 21व्या घटनादुरुस्तीने खालीलपैकी कोणती भाषा पहिल्या प्रादेशिक भाषेमध्ये समावेश करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन सी, सिंधी भाषेला 2021व्या घटनादुरुस्तीने पहिली प्रादेशिक भाषा म्हणून समाविष्ट करण्यात आलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, मौर्य वंशाचे संपादक कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य वंशाचे संपादक आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झालेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये स्थापना झालेली आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची। नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे स्वातंत्र्य कधी घोषित झाले? भारताचे स्वातंत्र्य हे 15 ऑगस्ट 1947 रोजी घोषित झालेले आहे भारताचे स्वातंत्र्य। नेक्स्ट प्रश्न आहे, विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे विदर्भातील। नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा मोठ्या प्रमाणात उद्योग चालतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोल्हापूर। तांबड्या वस्तू बनवण्याचा उद्योग हा कोल्हापूरमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात चालतो। नेक्स्ट प्रश्न आहे, सतीची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतातील आंदोलन सुरू केलेले होते, ते कोणी सुरू केलेले होते? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, राजा राममोहन राय यांनी। नेक्स्ट प्रश्न आहे, वसईचा तह कोणात झाला? वसईचा तह कोणात झाला? तर बाजीराव पेशवे आणि इंग्रजमध्ये झालेला होता वसईचा तह। नेक्स्ट प्रश्न आहे, पुणे करार महात्मा गांधी व टिंबटिंब यांच्यात झाला होता? तर प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर। पुणे करार हा भीमराव आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, 1865 मध्ये
मुंबई कायदे मंडळाचे पहिले सभासद कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी नाना जगन्नाथ शंकर सेठ हे 1862 मध्ये मुंबई कायदे मंडळाचे पहिले सभासद होते. नेक्स्ट प्रश्न आहे, टिंबटिंब हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपला अधिकार वापरू शकतात. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी राज्यपाल. राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपला अधिकार वापरू शकतात. नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना टिंबटिंब साली झाली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे, भारतीय संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी राज्यपालांना. विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार हा राज्यपालांना आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए क जीवनसत्व. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास क जीवनसत्वाचा नाश होतो. नेक्स्ट प्रश्न आहे, तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते? तर तंबाखूमध्ये निकोटीन हा पदार्थ विषारी द्रव्य असतो, त्यामुळे तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य हा निकोटीन आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण टिंबटिंब अर्धस्वर आहे. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 4 स्वर आहे. मराठी वर्णमालेत एकूण 4 अर्धस्वर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेयक असतो त्या टिंबटिंब वाक्य म्हणतात. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए केवल वाक्य. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेयक असतो त्या वाक्यास केवल वाक्य म्हणतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए केवल वाक्य. नेक्स्ट प्रश्न आहे, आईने मुलाला खेळवले वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी भावे प्रयोग. आईने मुलाला खेळवले हा प्रयोग भावे प्रयोग आहे. आईने याला पण प्रत्यय लागलेला आहे आणि मुलाला पण प्रत्यय लागलेला, त्यामुळं हा भावे प्रयोग आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा.